बोलणे मरोनिया जिने असोने नसने जनी आम्हा भोगी त्याग झाला संगीच असंग तोडी येले लाग माग दोन्ही तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा भोगी त्याग झाला संगीच असंग तोडी येले लाग माग दोन्ही पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन जो चरी चरण संतातिया जागृपादाने कथेचा विस्तार जागृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञची उद्धरार्थावतारं कलंकांक तेजोधिकामोदि वक्त्रं खलानिशवादापनोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हेरू संपादे ज्ञानांच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं सोमेश्वर नामे शिव पुरातन जेथे परशुरामे मारियला बाण मेहू नगरामीच्या त्या शक्ती दैवताला नमस्कार माझा दया मुक्ताईला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आज त्रैजननी देवाची आज त्रैजननी देवाची बोलो बोलणे मरोनिया जिने
असोनी नसने जनी आम्हा भोगी त्याग झाला संगीच असंग थोडी येले लाग माग दोन्ही. अखिल कोड ब्रह्मांड नायक षडगुणेश्वरी संपन्न जगदाधार भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी विश्व माऊली ज्ञानोबाराय वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांनी आदिशक्ती भगवती मुक्ताई माता यांच्या चरणावर विंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग, ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता, समुद्राची अथांगता, हिमालयाची उत्तुंगता, आईची वात्सल्यता, मित्राची सख्यता, कधी कधी वज्रापेक्षा कठोर आणि प्रसंगी लोण्यापेक्षा मृदू शब्द ज्यांच्या वाणीत आहेत असे संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबारा यांचा 3 चरणांचा आपल्या अलौकिक स्वरूपाचा परिचय स्वमुखाने करून देणारा अद्वैतपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी उपस्थित केला आहे. विठ्ठल अभंगावर काही सोडवाकडे बोलण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो असा की थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन आणि पुण्यवान झालेल्या तसेच वारकरी संप्रदायाचा फार जुना वारसा म्हणणाऱ्या आपल्या टाकडी नगरीमध्ये योगीराज संत समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या पवित्र प्रांगणात गजानन महाराजांच्या मठात महाराजांच्याच मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त भगवान विठ्ठल रुक्मिणी संत श्री वासुदेवजी महाराज आडगावकर त्याचप्रमाणे पूजनीय संत श्री श्रीराम महाराज मेहुणकर आणि योगीराज संत गजानन महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्त संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवातील आजची किती नंबरचं कीर्तन आहे? हा 2 नंबर म्हणतात बाबा. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी 2 नंबरची कामं करत नाही. 2ऱ्या क्रमांकाची कीर्तन सेवा म्हणा आणि 2ऱ्या क्रमांकाची कीर्तन सेवेसाठी आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान असणारे पूजनीय श्री भानुदास बाबांच्या आदेशातून आमचे परमार्थ स्नेही मित्र आदरणीय श्री जगदीश महाराज यांच्या संपर्कातून तुमच्या दर्शनाचा योग. विठ्ठल आणि त्या निमित्तानं कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच मंडळी मी सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावी अभिवादन करतो. सुरुवातीला एखादी व्यक्ती गावाच्या नावानं ओळखली जाते. ऐका, सुरुवातीच्या कालखंडामध्ये एखादी व्यक्ती जी असते ती गावाच्या नावाने ओळखली जाते आणि काही कालावधी लोटला गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख त्याच्या पाठीमागे उभा राहिल्यानंतर ते गाव मग नंतर त्या व्यक्तीच्या नावाने ओळखलं जातं. आज या टाकडीमध्ये येणारा प्रत्येक मान्यवर कीर्तनकार महाराष्ट्राला नव्हे सबंध वारकरी संप्रदायाला ललांभूत झालेले एक अतिशय उंचीचं आणि तितकंच विनयशील व्यक्तिमत्व की ज्यांच्या नावानं इथं प्रत्येक मान्यवर कीर्तनकार आज महाराष्ट्रातला येणार आहे अशी पूजनीय श्री भानुदास बाबा महाराज स्वतः उपस्थित आहेत आणि टाळ घेऊन महाराज उभे आहेत. म्हणजे जणू काय अक्कलकोट स्वामींच्या माध्यमातून पूजनीय महाराज मला सांगतायत की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मी पूजनीय महाराजांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करतो. त्याचप्रमाणे या उत्सवासाठी महाराष्ट्रातील सगळीच नामांकित मंडळी दर्जेदार मृदंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यात आमचे स्नेही मित्र आदरणीय श्री जगन्नाथ महाराज खोडके आहेत. दुसरे मृदंगाचार्य आमचे गुरुबंधू अनंत महाराज केंद्रे आहेत. विनोद महाराज आमचे गुरुबंधू जगदीश महाराज, आपल्याच गावातील आदरणीय श्री संजय महाराज, प्रशांत महाराज, अजून परिसरातून आलेली गावातली सगळीच टाडकरी वृंद, चोपदार महाराज, विनेकरी बाबा, आमच्या सोबत आलेले आमच्या गावचे मोठे प्रगतिशील शेतकरी आहे बाळू पाटील, वैभव महाराज आणि आपण सगळेच मातृहृदय पितृहृदय श्रोतृवर्ग आणि माझ्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला टाळ घेऊन बसणारी ही लहान लहान बाल गोपाल भजनी मंडळ. खरं म्हणजे
ही जी लहान मुलं टाळ घेऊन उभी आहेत ना, ही मुलं भविष्यामध्ये वकील होतील, डॉक्टर होतील, इंजिनियर होतील की प्राध्यापक होतील, हे आपल्याला आता नाही सांगता येणार. हे भविष्यात नेमके काय होतील हे आता नाही सांगता येत. पण यांच्या संदर्भाने एक वाक्य मी आताच बोलतो, हे भविष्यात चांगले माणसं नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. बाकी काय होईल माहित नाही, पण चांगली माणसं नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. आजकाल प्रत्येक गावात लोक राहतात, ऐका, प्रत्येक गावात लोक राहतात, फार थोड्या गावांमध्ये माणसं राहतात. टाकडीची लोकसंख्या किती आहे? टाकडी नांदखेड दोघं गावांची लोकसंख्या किती आहे उपाध्यक्ष? किती आहे दोन्ही गावांची? 1800. टाकडी नांदखेड दोन्ही गावांची मिळून म्हणजे टाकडीत लोक किती राहतात? लोक किती राहतात? 200. 900 लोक किती राहतात? 900. आणि माणसं, म्हणून हे भविष्यात चांगले माणसं नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. त्याकरता त्यांना उभं करणाऱ्यांच्या आणि त्यांना जन्म देणाऱ्यांच्या दोघांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ. विठ्ठल महाराजांचा अभंग आपण सेवेत विचारत घेतलाय. अभंग अतिशय गोड आहे आणि तुकोबाराय या अभंगातून आपल्या अलौकिक स्वरूपाचा परिचय स्वमुखाने करून देतात. दिवसभर भरगच्च कार्यक्रम आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण करीत आहात ते आमचे गुरुबंधू अमोल महाराज आणि पूजनीय बाबांच्या श्रीमुखातून आपण दुपारी रामकथेचं श्रवण करीत आहात. रामकथा ही जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. ज्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय त्याने ज्ञानेश्वरीची पारायण करावी. ज्याला वैराग्यवान व्हायचंय त्याने तुकोबारांची गाथा वाचावी. अंतःकरणातली भक्ती वृद्धिंगत व्हावीशी वाटत असेल तर एकनाथी भागवताचं चिंतन करावं. जीवन जगत असताना कसं जगावं हे जाणून घ्यायचं असेल तर गीता वाचावी. जगणं संपलं की कसं मरावं हे जाणून घेण्याकरता भागवत वाचावं. शुद्ध राजकारण करण्याची इच्छा असेल त्याने महाभारताचा अभ्यास करावा. स्वतःच्या जीवनाचं वाटोळ करून घ्यायचं असेल त्याने दुर्योधनाचं चरित्र वाचावं. आणि जीवन जगत असताना कुणी कुणाशी कसं वागावं हे जाणून घ्यायचं असेल तर त्याने रामायणाचं चिंतन करावं. रामायण जगणं शिकवतं, वागणं शिकवतं. कुणी कुणाशी कसं वागलं पाहिजे. आमचे महाराज म्हणतात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रामकथेत आहे. हो, आईने मुलाशी कसं वागावं रामायण शिकवतं. मुलाने वडिलांशी कसं वागावं रामायण शिकवतं. भावाने भावाशी कसं वागावं रामायण शिकवतं. सासून सुनेशी कसं वागावं रामायण शिकवतं. जावयानं सासऱ्याशी कसं वागावं रामायण शिकवतं. मित्राने मित्राशी कसं वागावं रामायण शिकवतं. अहो, एखाद्याचं घर कसं फोडावं हे सुद्धा रामायण शिकवतं. मंथरेला गुरु करा, मंथरा हे सुद्धा शिकवते. मुद्दा इतकाच आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर रामकथेत आहे. आणि आपण पूजनीय महाराजांच्या प्रासादिक वाणीतून ती रामकथा या ठिकाणी श्रवण करत आहे. आणि त्या उत्सवाअंतर्गत संपन्न होत असणारा हा भक्ती उत्सव, त्यातले 2 नंबर दुसऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेमध्ये आपण सगळेजण उपस्थित आहोत. आणि त्या निमित्तानं आपण तुकोबारायांचा अभंग सेवेत विचारात घेतलाय. अभंग अतिशय गोड आहे आणि महाराज या अभंगातून आपल्या अलौकिक स्वरूपाचा परिचय स्वतःच्या मुखाने करून देत आहे. विठ्ठल परिचय करून देतात तुकोबाराय आणि तोही स्वमुखाने. तसं तर परिचयाच्या बाबतीमध्ये एक सुभाषित आपल्याकडे प्रसिद्ध आहे. ते सुभाषितकार म्हणतात एखादी व्यक्ती समाजामध्ये जी नावा रूपाला येते, ऐका, एखादी व्यक्ती समाजाची ओळखली जाते ना ती 4 अंगाने ओळखली जाते. उत्तमो आत्मनख्याता, पितृख्याताश्च मध्यमः, अधमो श्वशुरख्याता, भार्याख्याता धमाधमा. 4 प्रकारानं 4 अंगानं एखादी व्यक्ती समाजात ओळखली जाते. त्यात फर्स्ट क्लास प्रसिद्धी कोणती? उत्तमो आत्मनख्याता, जो स्वतःच्या नावानं ओळखला जातो, ज्याला स्वतःच्या नावाने समाज ओळखतो, ही फर्स्ट क्लास ओळख. कोण आहे ते? या अमुक अमुक आहेत. स्वतःच्या नावाने ज्याचा परिचय समाजाला असतो फर्स्ट क्लास. वडिलांच्या नावाने ज्याची ओळख असते तो
सेकंड क्लास. कोण इथे हे अमक्या अमक्याचे चिरंजीव आहे म्हटलं जातं. वडिलांच्या नावाने ज्याचा परिचय करून दिला जातो तो सेकंड क्लास. ऐका, स्वतःच्या नावाने ओळखला जातो तो फर्स्ट क्लास. वडिलांच्या नावाने ज्याची ओळख असते तो सेकंड क्लास. सासऱ्याच्या नावाने जो ओळखला जातो थर्ड क्लास असतो. आणि बायकोच्या नावाने ज्याचा परिचय करून दिला जातो त्याला क्लासच नाही. विठ्ठल म्हणजे बायकोचं कर्तृत्व जास्त आहे, हा कर्तृत्वानं तिच्यापेक्षा कमी आहे असं आपल्याकडे सुभाषित प्रसिद्ध आहे ओळखीच्या बाबतीमध्ये, परिचयाच्या बाबतीमध्ये. पण ज्ञानोबाराय म्हणतात, ऐका, माणसानं स्वमुखानं स्वतःचा परिचय समाजाला कधीच करून द्यायचा नसतो. काही गोड भाषा आहेत ज्ञानोबारायांची. पाऊली म्हणतात, उच्चता डोळा न देखावी, स्वकीर्ती गाणे नाईकावी, आणि मी अमुका आईसी नोहावी, सेची लोकात ज्ञानोबा म्हणतात मी अमुक आहे असं स्वमुखानं माणसानं समाजाला सांगत सुटू नये. आपल्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेऊन नंतर समाजानं कोणाला विचारणा करावी तो भाग गौण आहे, पण स्वतःच्या मुखानं माणसानं स्वतःचा परिचय समाजाला कधीच करून देऊ नये. महाभारतानं त्याला मरण म्हटलंय. जो स्वतःच्या मुखानं स्वतःचा परिचय करून देतो, महाभारतकार म्हणतात तो पदापदाला मरतो. उदाहरण सांगतो, भजन करा विठ्ठल. लक्षात ठेवा, स्वतःच्या मुखानं स्वतःचा परिचय करून देणं म्हणजे मरण असतं, मरण. काय झालं ऐका, लक्ष द्या. महाभारती युद्ध होणार होतं. कर्णाकडे मदत मागण्याकरता कुंती माता गेल्या आणि कुंती मातेने कर्णाला अतिशय शालीनतेने विचारलं, कर्ण विचारू एक विचार नाही, करशील पूर्ण, बोल ना. कुंती माता कर्णाला म्हटली, कर्ण अरे जसे माझे 5 पांडव आहेत ना तसा तू सुद्धा 6वा पांडवच आहेस. तू यांचा अग्रज आहे, तू माझा मोठा मुलगा आहे, तू राधेय नाहीस, तू कौंतेय आहेस. कौंतेय त्याचे परिचय, त्याची ओळख करून दिली. आणि म्हणून कर्णा माझी त्याच्या जन्माची सगळी कथा सांगितली कुंती मातेने आणि विनंती केली, कर्णा माझी विनंती आहे, युद्धामध्ये तू कौरवांकडून न लढता पांडवांना मदत केली पाहिजे. तुझे भाऊ आहेत ते, त्यांची मदत कर. कर्णाने कुंती मातेचं सगळं ऐकून घेतलं आणि कर्ण कुंती मातेवर भडकला. कर्ण म्हटला, अगं ज्या वेळेला मला मातृछत्राची गरज होती, कर्ण म्हटला ज्या वेळेला मला मातृत्वाची गरज होती, तू मायेनं गोंजारावं, प्रेमानं पाठीवून हात फिरवावा, मला जवळ घ्यावं असं मला वाटायचं. कर्ण म्हटलं, आई अगं मी कौंतेय म्हणून ज्या काळात समाजात सन्मानानं मिरवला गेलो पाहिजे होतो, त्या काळात मी राधे म्हणून हिनावलो गेलो, नामुष्की झाली, पदाला अपमान झाला माझा. त्यावेळेला तू तुझी ओळख लपवून ठेवली. आज तुझ्या पुत्रांचं अस्तित्व धोक्यात आहे, त्यावेळेला तुला माझी आठवण येते का? चालती हो इथून. कर्ण म्हटला, तू मला पुत्र म्हणून स्वीकारायला तयार असशील, पण आता मी तुला माय म्हणून स्वीकारायला तयार नाही. कर्णाने कुंती मातेला काढून दिली. निघाल्या आई साहेब, विवेकी होत्या कुंती माता. 4-5 पावलं चालत गेल्या, पुन्हा माघारी आल्या आणि कुंती मातेने कर्णाला सांगितलं, ठीक आहे कर्णा, माय म्हणून स्वीकारू नको मला, पण मी याचक म्हणून तुझ्याकडे आलीये आणि तू दाता आहेस, दाता. कर्ण दाता होता, वखराचा नाही. दाता 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 म्हणजे दानशूर होता, दानशूर. परमात्म्याचे जे मुख्य 6 गुण आहेत ना, त्यातला औदार्य नावाचा गुण परमात्म्याने, तसं तर परमात्मा अनंत गुण निधान आहे. नामदेवराय म्हणतात, अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्यापे म्हणून या. परमात्मा हा अनंत गुण निधान आहे. पण ज्ञानोबारांनी परमात्म्याचे मुख्य 6 गुण सांगितले. 6 ज्ञानोबाराय म्हणतात, ऐका ऐका म्हणजे मी सांगतो ते ना काय ऐकू. या ओवीची सुरुवातच ऐका या पदापासून होते. जसं घर चांगलं बांधावं असं वाटत असेल तर घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं. आपला रोग बरा व्हावा असं वाटत असेल तर रोग बरा होईपर्यंत, केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा असं वाटत असेल तर निकाल लागेपर्यंत, शाळेत शिकत असताना चांगले मार्क्स प्राप्त व्हावेसे वाटत असतील तर शाळेत शिकत असताना शिक्षकांचं बोलत जा, लग्न होईपर्यंत. बरोबर, भावना पोहोचल्या तुमच्या. लग्न झाल्यानंतर, कीर्तन संपेपर्यंत,
आणि स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल तर मरेपर्यंत संतांचा ऐकावा. विठ्ठल विठ्ठल आणि याच न्यायानं ज्ञानोबा म्हणतात ऐका, यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा हि गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू जो निसंगाचं सांगत तू रे. पण ज्ञानोबा म्हणतात परमात्म्याचे मुख्य 6 गुण आहे. आणि सांगू परमात्मा कमालीचा उदार आहे. देवाने 6 गुण भक्तात वाटून दिले. महाराज म्हणतात पहिला यश नावाचा गुण भगवान परमात्माने मारुतीरायांना समर्पण केला. यशे थोरविला मारुती. परमात्म्याने यश नावाचा गुण हा मारुतीरायांना दिल्या कारणाने मारुतीराय ही यशाची देवता आहे. लक्ष द्या, मारुतीराय ही विजयाची देवता आहे. विजयाची ज्याला विजय जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचंय ना, ज्याला यश मिळवायचंय ना, त्याने मारुतीरांकडे गेलं पाहिजे. ऐका, मारुतीरांकडे गेलेली व्यक्ती जीवनामध्ये कधीच अपयशी होत नाही. का? परमात्म्याने यश नावाचा गुण त्यांना दिलाय. मी तुम्हाला पटवून दिलं. मारुतीरांकडे गेलेली व्यक्ती जीवनामध्ये अपयशी होतच नाही. उदाहरण सांगतोय पा, महाभारतामध्ये एक जण सूर्यपुत्र आहे आणि एक इंद्रपुत्र आहे. तसा रामायणामध्ये सुद्धा एक सूर्यपुत्र आहे आणि एक इंद्रपुत्र आहे. लक्ष द्या, महाभारतात सूर्यपुत्र आहे कोण? महाभारतात सूर्यपुत्र बोलत जा. मी बाबा एका ठिकाणी असंच म्हटलं होतं, बोलत जा बोलत जा बोलत जा. आणि लोक म्हणतो तुम्हाला कशा करता बोलवलंय? मला बोलण्याकरताच बोलवलंय. पण मी 2 नियम सांगतो तुम्हाला. हे पा, आपलं कीर्तन म्हणजे एकदम रिलॅक्स. तुम्ही कसे बसा, हातपाय लांब सोडून बसलात चालेल, झोपलात तरी चालेल मला, कारण सगळं वातावरणच अगदी तसंच आहे. फक्त विचारलेल्या प्रश्नाची उत्तर द्या आणि मध्ये उठून जाऊ नका. उठून जाणाऱ्यांकरता सवलत आहे. महाराष्ट्र शासन ज्येष्ठ नागरिक हाफ तिकीट. तुम्ही नाही, म्हणजे म्हातारी माणसं ज्यांना खरंच 65 ओलांडलेली आहे, एल्बोचा त्रास ज्यांना आहे, त्यांनी खुशाल पाय लांब सोडा. मी शब्दाने दुखवणार नाही. एवढंच नाही, फार उघडल्यागत झालं, भरून आलं ना, उठून निघून जा, एक चक्कर मारून या, पुन्हा येऊन बसा. आपलं काही म्हणणं नाही. पण आमचं असं म्हणतात की कुसंगतीतून सुटावं, संसाराला विटावं, आत्मधन लुटावं, संतांना भेटावं, आणि हे नाही जमलं की मग उखडात डोकं कुटावं. पण हा आपलं उलट आहे. आपलं असं आहे, संसाराला नेटावं, कर्ज आमचं फिटावं आणि अर्ध्या कीर्तनात उठावं. तसं करू नका. विचारलेल्या प्रश्नाची उत्तर देत चला. चुकलं तरी मी काही करणार नाही, कुठे सांगणार सुद्धा नाही. टाकडीत लोक चुकली होती, काय सांगणार? आणि तुमच्याकडे 12 टाकड्या 13 हे खाली टाकली. त्या दिवशी त्या दर्यापूरला लोक चुकली, महाराज सांगितलं आपण कोणाला? महाभारतात सूर्यपुत्र आहे कोण? कारण ज्ञानोबारांची काही गोड भाषा त्या संदर्भाने बोलताना 11व्या अध्यायात ज्ञानोबा म्हणतात का सहस्त्र किरणांचा कुमारू तोही गेला कर्णवीरू. ज्ञानोबा म्हणतात कर्ण हा सूर्यनारायणाचा मुलगा आहे आणि अर्जुन इंद्रपुत्र आहे. रामायणात सूर्यपुत्र सुग्रीव आहे आणि इंद्रपुत्र वाली आहे. वाली. महाभारतात सूर्यपुत्र कर्ण आणि इंद्रपुत्र वाली. रामायणात सूर्यपुत्र सुग्रीव आणि इंद्रपुत्र वाली. बोला, महाभारती युद्धामध्ये सूर्यपुत्राचा विजय झाला की इंद्रपुत्राचा? महाभारतात विजय सूर्यपुत्राचा की इंद्रपुत्राचा? कोणाचा? इंद्रपुत्राचा. बरोबर. रामायणामध्ये सूर्यपुत्र सुग्रीव आहे आणि इंद्रपुत्र वाली आहे. वाली. रामायणामध्ये विजय सूर्यपुत्राचा झाला की इंद्रपुत्राचा? कुणाचा? सूर्यपुत्राचा. महाभारतात विजय झाला इंद्रपुत्राचा, रामायणामध्ये विजय झाला सूर्यपुत्राचा. म्हणजे विजय, महाभारतात विजय होतोय इंद्रपुत्राचा, रामायणामध्ये विजय होतो सूर्यपुत्राचा. प्रश्न आहे माझा, मला सांगा, विजय नेमका सूर्यपुत्राचा होतो की इंद्रपुत्राचा? महाभारतात कुणाचा झाला? इंद्रपुत्राचा. रामायणात सूर्यपुत्राचा. मी प्रश्न काय केलाय, विजय नेमका सूर्यपुत्राचा होतो की इंद्रपुत्राचा होतो? उत्तर इतकंच आहे, विजय सूर्यपुत्राचाही होत नाही आणि विजय इंद्रपुत्राचा सुद्धा होत नाही. विजय त्याचा होतो, त्याचा. कुणाचा? ज्याच्या बाजूने मारुतीराय असतात त्याचा. महाभारतात मारुतीराय इंद्रपुत्राच्या बाजूने आहेत. का ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत म्हणे मी शंकरू,
का सारथी शारंग धरू अर्जुनेसी. ज्ञानोबाराय बोलतात की महाभारतामध्ये मारुतीराय इंद्रपुत्राच्या बाजूने होते, त्यावेळेला विजय इंद्रपुत्राचा झाला. आणि तेच मारुतीराय रामायणात सूर्यपुत्राच्या बाजूने, त्यावेळेला विजय सूर्यपुत्राचा. माझ्या या सगळ्या सांगण्यातला गोषवारा इतकाच आहे की मारुतीराय यशाची देवता आहे. मारुतीरांकडे गेलेली व्यक्ती जीवनामध्ये कधीच अपयशी होत नाही. का? यशे थोरविला मारुती. परमात्माने यश नावाचा गुण मारुतीरांना दिलाय. विभीषण केला लंकापती, श्री नावाचा गुण विभीषणाला. आणि आपला मुद्दा आहे औदार्य देवणी कर्णा हाती. परमात्म्याने कर्णाला औदार्य नावाचा गुण दिल्या कारणाने कर्ण कमालीचा उदार. आपल्याकडे आलेला एकही याचक विन्मुख पाठवत नाही. कुंती मातेला कल्पना आहे आणि म्हणून कुंती माता म्हणाले कर्णा ठीक आहे कर्णा, माय म्हणून स्वीकारू नको मला, पण मी याचक म्हणून तुझ्याकडे आलीये आणि तू दाता आहेस. दाता म्हणून माझी विनंती आहे तुला की महाभारती युद्धात माझ्या मुलांना मारू नको, माझ्या पुत्रांना मारू नको. हा शब्द कर्णाने ऐकला. कर्ण म्हटला चौघांना सोडून देईल, पण ज्या अर्जुना करता हे सगळे शस्त्र राखून ठेवले त्याला मारण्याशिवाय राहणार नाही. युद्ध सुरू झालं. आता अर्जुनाला भगवान परमात्मा काही कर्णाच्या समोर येऊच देत नव्हते. एक दिवशी समरांगणामध्ये कुरुक्षेत्रावर युद्धभूमीत धर्मराज युधिष्ठिर आणि कर्ण समोरासमोर भेटले. लक्ष द्या, कर्णाने भयंकर अशा प्रकारच्या अस्त्रशस्त्रांचा भडीमार केला. धर्मराज परास्त झाले, निशस्त्र झाले आणि कर्णाने अपमानित करून त्यांना रणांगणातून काढून दिलं. धर्मराज निशस्त्र होऊन अपमानित होऊन रणांगणातून निघाले, पण अपमान त्यांच्या वर्मी लागला आणि ते आपल्या शिबिकेत जाऊन पोहोचले. संध्याकाळ झाली, सूर्यास्तानंतर युद्ध संपलं आणि धर्मराजाच्या शिबिकेमध्ये गर्दी. सगळे त्यांचं सांत्वन करायला पोहोचले. लक्ष द्या, ऐका. त्यात अर्जुन सुद्धा गेले आणि अर्जुनाने आपल्या भावाचा पडलेला चेहरा पाहिला आणि अर्जुन आपल्या भावाला म्हणाले, देवा दादावर चालायचंच. दादा, युद्ध म्हटलं की हार जीत, यश अपयश या सगळ्या गोष्टी चालू असतात. आणि तेव्हापासूनच एक म्हण तयार झाली इंग्रजीमध्ये, एव्हरीथिंग इज फेअर इन अँड वार, जंग में सब जायजे असं म्हणतात. दादा वय चालायचं, युद्धभूमी आहे, सगळं चालू असतं. हे एवढं ते तुमचा अपमान केला ना करणारे, पण तुम्ही एवढं काही वर्मी लावून घेऊ नका. दादा अहो बोला तुम्ही, मी उद्या त्याचा अपमान करतो आणि तुमचा बदला घेतो. अर्जुन आपल्या भावाला सगळं समजावून सांगत असताना धर्माला राग आला आणि धर्मराज युधिष्ठिर भडकून अर्जुनाला म्हटले, मूर्खा, अरे ज्या वेळेला तुझी गरज मला होती त्यावेळेला इकडे तिकडे तोंड लपवत बसला आणि आता सगळं झाल्यावर तू तोंड चोपडेपणा करायला आलाय का? निघित होन. धर्मराज म्हटले, काही उपयोग नाही अर्जुना, तुझाही उपयोग नाही आणि तुझ्या गांडीव धनुष्याचा सुद्धा उपयोग नाही. तुझं धनुष्य मोडून टाकन चुलीत घाल. लक्ष द्या, धनुष्य मोडून चुलीत घाल हे शब्द अर्जुनाने ऐकले आणि लगेच भात्यातून बाण काढला, धनुष्यावर चढवला आणि मोठ्या भावाच्या दिशेने अनुसंधान साधलं. आपल्या भावावर बाण चालवणार तेवढ्यात भगवान तिथे आले आणि हे विरोधी दृश्य परमात्म्याने पाहिलं आणि परमात्म्याने अर्जुनाला प्रश्न केला, अर्जुन का रे, सकाळी दोन्ही भाऊ एकत्र होते तुम्ही आणि हे शिवसेना मनसे कस काय मध्येच आई तोंडावर? आणि अर्जुन म्हटला, देवा माझी प्रतिज्ञा आहे, मला लाख शिव्या दिल्या, माझा अपमान लाख वेळेस केला, मी ऐकून घेईल, पण माझ्या धनुष्याचा अपमान करणारा मी जिवंत ठेवणार नाही. आणि माझ्या भावाने माझ्या धनुष्याचा अपमान केलाय, देवा मी माझ्या भावाला मारणार आहे. भगवान म्हटले, घाई करू नको अर्जुना, तुला एक सुवर्ण मध्य सांगतो. सुवर्ण मध्य माहितीये? सुवर्ण मध्य बीच का रास्ता, मधली वाट, ती हिंदीमध्ये एक म्हण आहे. त्याचा आशय असा आहे की सापही मेला पाहिजे आणि आहे ना अशी एक म्हण हिंदीमध्ये. म्हणजे मला येत नाही हिंदी असं समजू नका महाराज, मला हमें हिंदी आती है, हमें हिंदी आती है लेकिन हेलपाटे गाती है. आमची हिंदी म्हणजे नशिराबादी. पूजनीय बाबांना माहिती आहे आमच्याकडे नशिराबाद आहे. आमची नशिराबादी हिंदी, नशिराबादी नमुना सांगतो उगं तुम्हाला लक्षात येण्याकरता. आमची हिंदी कशी आहे? नशिराबादी हिंदी आमच्याकडे. एक जण म्हटला, बैल लेने का था, बैल लेने का था, लेकिन काही किंमत सांगता का रे म्हणे, तूने पाणी क्यों सांडा, तूने पाणी क्यों सांडा, आणि सांडा तर सांडा पुसावी नाही. काय झालं बाबा, आम्ही ना मागच्या वर्षी केदारनाथ बद्रीनाथला गेलो होतो. त्याच्या आधी जाऊन आले एक दोनदा दर्शनाला. मागच्या वेळेस गेलो
आणि हरिद्वारला एक महंत होते महाराज, त्यांच्या दर्शनाला गेलो. आळंदीकडून थोडे संबंध होते आमच्या गुरु महाराजांकडून, आणि म्हणून त्यांच्या दर्शनाला म्हणून आम्ही तिथे गेलो. 2-3 आळंदीचे आमचे गुरुबंधू काही मंडळी होती गावाकडची. दर्शनाला गेल्यानंतर नमस्कार केला आणि त्या महात्म्याने प्रश्न केला आम्हाला, कहा से पधारे हो. त्या महात्म्याने विचारलं, कहा से पधारे हो. नेमका तोफेच्या तोंडावर मीच होतो आणि त्यांनी विचारलं, कहा से पधारे हो. आता काय असतं, अंगलट प्रकरण येणार असलं की मी फॉर्म काढून टाकतो, म्हणजे माघार घेऊन मोकळा होतो. आपण माघार घेतली, मी मागे सरकलो नमस्कार करून. आमचे 2 गुरुबंधू आळंदीचे पुढे, बाकी मंडळी पुढे. बाबाने पुन्हा प्रश्न केला, कहा से पधारे हो. ते आमचे गुरुबंधू म्हटले, बाबाजी हम 2-3 जण आळंदी के आणि बाकी सब इकल्ले तिकल्ले. विठला विठला अशी आपली हिंदीन कशाला गौपणा करता. मग अशी एक म्हण आहे ना, साप भी मरे लाठी भी ना तुटे. भगवान म्हटले, अर्जुना रे सुवर्ण मध्ये सांगतो तुला, तुझी प्रतिज्ञाही पूर्ण होईल आणि तुझा भाऊ सुद्धा जिवंत राहील. सांगू का? अर्जुन म्हटले, सांगा ना. परमात्म्याने सुवर्ण मध्ये सांगितलं. प्रभू म्हटले, अर्जुना संभावितस्य चा कीर्तीर मरणादतिरिच्यते. प्रभू म्हटले, अर्जुना अरे एका प्रतिष्ठित माणसाचा, संभावित पुरुषाचा 4 चौघात अपमान करणं म्हणजे त्याचा शस्त्रा वाचून केलेला वध आहे. आमचे गुरुजी म्हणायचे, वाजवता वाजवता मृदंगाचार्यांचा ताल जाणं हे पखवाजाचं मरण आहे. गाता गाता गायकाला सम न सापडणं हे गायकाचं मरण आहे. बोलता बोलता वक्त्याला पुढच्या वाक्याचं विस्मरण होणं हे वक्त्याचं मरण आहे. आणि ऐकता ऐकता तुम्हाला हे तुमचं मरण. विठला संभावित चा कीर्तीर मरणात अतिरिच्यते. प्रतिष्ठित माणसाचा 4 चौघात अपमान करणं म्हणजे मरण आहे त्याचं. अर्जुना एक कर, तुझ्या भावाला शिव्या दे म्हणजे त्याचा अपमान होईल आणि तुझी प्रतिज्ञा पूर्ण होईल, भाऊ जीवनांतर येईल, दे शिव्या. आता देवानं सांगितलं होतं म्हटलं, अशा शिव्या दिल्या त्यानं भावाला, ज्या दिल्या त्या नाही सांगत, दुसऱ्या 2-3 सांगतो. अर्जुन म्हटला, पक्का षंढ आहेस तू भावाला, धर्मारे जुगारीस तू. हे जे दिवस आमच्यावर आले ना, याला कारणीभूत तू आहे. नको नको त्या शब्दामध्ये भावाला बोलला, त्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली. भावाचा अपमान म्हणजेच मृत्यू. अर्जुन तसाच शिबिकेच्या बाहेर आला. ऐका, लाकडं गोळा केली, अग्नी प्रदीप्त केलाय, हातात धनुष्य घेतलं, 5 प्रदक्षिणा घालून अग्नीत उडी मारणार. 3री परिक्रमा चालली, तेवढ्यात देव आले आणि परमात्म्याने विचारला, आता ही काय नाटकं लावली नवीन? अर्जुन, मला नाटकं नाही, प्रतिज्ञा आहे देवा माझ्या. देव म्हटले, किती करून ठेवले आहे? अर्जुन म्हटलं, 2. पहिली प्रतिज्ञा, माझ्या धनुष्याचा अपमान करणारा जिवंत ठेवणार नाही. आणि 2री प्रतिज्ञा, माझ्या मोठ्या भावाचा अपमान करणाऱ्याला सुद्धा मी जिवंत ठेवणार नाही, अशी माझी प्रतिज्ञा आहे. आणि प्रभू, माझ्या भावाचा अपमान माझ्याकडूनच झालाय, म्हणून मला काही जिवंत राहण्याचा अधिकार नाही, मी आता मरणार आहे. 5 प्रदक्षिणा घालून अग्नीत उडी मारणार. 3री सुरू आहे, 3 झाल्या, 4थी संपली. 5वी प्रदक्षिणा अर्जुनानं सुरू केली आणि अर्जुन आशेनं देवाकडे पाहू लागला. अर्जुन म्हटला, देवा ते सकाळ सारखं काय आठवतं का बघा ना. आपला विचार असता. देव म्हटलं, काय आठवणार आहे आता. आणि 5 प्रदक्षिणा घालून अग्नीत अर्जुन उडी मारणार. तेवढ्यात देवाने हाताला धरलं, बाहेर खेचलं आणि सांगितलं, अरे थांब, आठवलं. अर्जुन म्हटले, बोला ना प्रभू. भगवान म्हणतात, अर्जुना, जसं प्रतिष्ठित माणसाचा भर सभेत अपमान करणं हे त्याचं मरण असतं, तसं स्वतःच्या मुखानं स्वतःचा परिचय, स्वतःची ख्याती, बढाई, कीर्ती, स्वमुखानं स्वतःचा परिचय लोकांना करून देणं हे सुद्धा मरणच असतं. माफ करा मला, पण आपण दिवसभरातून कितीदा मरत असू. स्वमुखानं स्वतःचा परिचय करून देणं हे जर मरण असेल, तर तुकोबारा या अभंगात आपला परिचय का करून देत आहे? विठ्ठल माझा प्रश्न पक्का लक्षात ठेवा, मी पूर्व पक्ष मांडलाय तुमच्या समोर अभंगाचा. स्वतःच्या मुखानं स्वतःचा परिचय करून देणं हे जर मरण असेल, तर तुकोबारा आपला परिचय अभंगात का करून देतात? मला या संदर्भानं 2-3 भाव तुमच्या समोर अभंगातले मांडायचे. या प्रश्नाचं उत्तर सापडलं. कोणत्या? स्वमुखानं स्वतःचा परिचय करून देणं जर मरण आहे, तर तुकोबाराय स्वमुखानं आपला परिचय का करून देतात? या प्रश्नाचं उत्तर सापडलं की कीर्तन संपलं. अगदी 10 मिनिटात जरी याचं उत्तर आपल्याला सापडलं तरी आपण
थांबून जाऊ, कारण अभंग पूर्ण सोडवावा लागेल हे काही मी ठरवून आलेलो नाही. ज्या वेळेला कार्यक्रमाच्या आमंत्रणासंदर्भात बोलणं झालं त्यावेळेला आसामचं काही ठरलेलं नव्हतं की अभंग पूर्ण सोडवावा लागेल. म्हणजे मी ठरवून आलेलो नाही आणि ठरवून सुद्धा आलेलो नाही. विठ्ठल ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, बाकीच्या महाप्रसादाला या. विठ्ठल माझा मुद्दा तेवढा लक्षात घ्या. मला एक 2-3 भाव अभंगातले तुमच्या समोर मांडायचे. मुद्दा लक्षात असू द्या. स्वमुखानं स्वतःचा परिचय करून देणं जर मरण आहे तर महाराज आपला परिचय का करून देतात? त्यातली पहिली संगती सांगतोय. पहिला भाव असा आहे, काय असतं बोलतात तुकोबाराय परिचय करून देताना, पण काही वेळेला बोलणारी व्यक्ती काय बोलते, बोलणारी व्यक्ती काय बोलते त्याच्या शब्दांकडे लक्ष द्यायचं नसतं. काय बोलते शब्द पाहू नका, का बोलते त्याच्या बोलण्याच्या पाठीमागच्या भावना लक्षात घ्या. तुकोबाराय परिचय करून देताय, काय काय परिचय करून दिला ते पाहू नका, का परिचय करून दिला महाराजांनी ते भावना लक्षात घ्यायची असतात. उदाहरण म्हणून सांगतो, भावना लक्षात घ्या. आपल्याकडे गणपती बाप्पांची स्तुती करताना सगळ्यांच्या परिचयाचा एक श्लोक आहे. वक्रतुंड सूर्यकोटी निर्विघ्नम कुरु मे देव. या श्लोकातून गणपती बाप्पांची काय केली आहे? स्तुती केली आहे असं आपल्याला वाटतं ना. पण या श्लोकाचा कधी अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय? या श्लोकाचा पहिला शब्द आहे वक्रतुंड. वक्रतुंड म्हणजे हे वाकड्या तोंडाच्या, अशी स्तुती असते का? वाकड्या तोंडाचा म्हणणं ही स्तुती आहे का? दुसरा शब्द महाकाय. महाकाय म्हणजे डेबऱ्या पोटाच्या. लगेच माझ्याकडे पाहू नका, म्हणजे इतकं काही नाहीये आणि थोडस असलं पाहिजे. एअरबॅग्स फक्त लक्झरी गाड्यांना असते, टेम्पोला एअरबॅग नसतात. पाहिजे थोडस, पाहिजे जसं वाजवणारा बोटात, गाणारा ओठात, कीर्तनकार पोटात. विठ्ठल हे गाठात पाहू नका, मेड इन म्हैसवाडी असलं पाहिजे. नाही हे म्हणायला बरं आहे, पण मला अशी बारकी बुरकी माणसं पाहिजे ना. बऱ्याच वेळेला असं वाटतं काही ऐसी दशा काय आता शक्य दिसत नाहीये. 10-12 तास बैठक प्रवास असू द्या, पाहिजे थोडस. शब्दांना महत्व देऊ नका, भावना लक्षात घ्या. भावना नसेल समजलं अजून सोपं करून सांगतो, पण पहिली संगती मांडतोय. व्यक्ती काय बोलते, बोलणारी व्यक्ती काय बोलते त्यांच्या शब्दांकडे लक्ष देऊ नका, का बोलते भावना लक्षात घ्या. काय झालं, एका मुलीचं लग्न झालं. म्हणजे पूर्वी मुलींचेच लग्न व्हायचे आणि मुलांचे व्हायचे. आता सेटल झाल्यावर लग्न करू म्हणतात. सेटलमेंटच्या नादात टक्कल पडला ना, त्याच्याकडे काही कोणाचं लक्ष नाही. करा तरी मी असं म्हणतो, माणसाचे केस गेलेले असले तरी चालेल. माणसाचे केस गेलेले असले तरी चालेल, पण माणूस गेलेली केस नसावा. विठ्ठल अण्णांची भाषा आहे. वेदांत वाचस्पती काव्यतीर्थ जगन्नाथांना पवार. अण्णा म्हणजे अण्णाचा. जगन्नाथांना पवारांसारखी प्रतिभा संपन्न व्यक्ती संप्रदायाची इतिहासात झाली नाही, संप्रत काळात कुणी नाही. आणि भविष्यात तसा हजार जबाबी महात्मा कदाचित होणे. अण्णा म्हणजे प्रत्येक प्रश्नाला तिथले तिथे उत्तर असायचं. पंक्तीत बसले होते जेवायला, उगा आठवण म्हणून सांगतो. समोरासमोर पंक्तीत जेवायला बसले होते. समोरच्या माणसाने भाजीत लिंबू पिळला आणि शेजाऱ्याने पाहिलं. शेजारी म्हटलं मला दे ना. आता मागितल्यावर नाईलाज झाला देणाऱ्याचा, त्याने फेकला निंबू. पण निंबू फेकणाऱ्याचा अंदाज चुकला. ज्याने निंबू मागितला होता तिथपर्यंत काही पोहोचला नाही. निंबू पडला रस्त्यात, आणि रस्त्यात पडलेला लिंबू पाहिल्या जगन्नाथांना उद्गारले. अण्णा म्हणाले, निंबू रस्त्यात आहे पण रस्त्यात नाही. जागेत तुम्ही ना, रस्त्यात आहे पण रस्त्यात नाही. ते एका कीर्तनात 2 माईक लावले होते त्यांच्या. असताना ते 2 माईकचं एक स्टँड, त्यातला ना एक माईक चालू होता आणि दुसरा माईक बंद होता.
एक चालू दुसरा बंद. त्यांनी दोन्ही माईक ठोकून पाहिले. अण्णा म्हणाले हा माईक चालू आहे, तो खरंच चालू होता. अण्णा म्हणाले हा माईक चालू आहे आणि दुसरा बंद होता. हा माईक चालू आहे आणि हा माईक चालू आहे. विठाला सांगू का हो? आज प्रत्येक प्रश्नाला तिथले तिथे उत्तर. ते काही लोक त्यांच्याकडे गेली आणि जगन्नाथांना म्हणाले अण्णा आमचा कारखाना बंद पडलाय हो. अण्णा म्हणाले मग डायरेक्टर चालू असतील. विठाला ऐका सहज कोटी, अगदी सहज कोटी करायची हो. सहज कोटी कर. आणि त्यांना विचारलं अण्णा तुम्ही सहज कोटी कशी करतात, तुमची कोटी कशी होते, कोटी कशी करतात? तर ते उत्तर द्यायचे. ते म्हणायचे काही नाही, तुम्ही सगळे एक एक लक्ष देतात म्हणून माझी कोटी होते. विठाला झालं एका मुलीचं लग्न, थाटात लग्न करायचं होतं. भावना लक्षात घ्यायच्या असतात, शब्द नाही. झालं लग्न, पण ते पुन्हा कोरोना 50-50 आवरून घेतलं लग्न. मंगल कार्यालयात लग्न करायचं ठरवलं, गावात गोंधळ घालायचा नाही. नेलं सगळं लग्न तिकडे. घरात 90 वर्षाची म्हातारी होती, आजीला काही लग्नाला नेता आलं नाही. आणि म्हणून लग्नानंतर जेव्हा सगळी मंडळी घरी आली त्यावेळेला नवरदेवाच्या वडिलांनी नवदाम्पत्याला दोघांना सांगितलंय पहिले आपल्या आजीला नमस्कार करा. आणि हे आजीला नमस्कार करण्याकरता गेले. दोघांनी आजीच्या चरणावर मस्तक टेकवलं. जसं यांनी आजीला नमस्कार केला तसे आजीने दोन्ही हात वर केले, दोघांच्या डोक्यावर ठेवले आणि आजी म्हटली लवकर म्हातारे व्हा. काय म्हणाली आजी? लवकर म्हातारे व्हा म्हणजे लवकर मरा असं म्हणाली का? नाही हो. काय बोलते तिचे शब्द लक्षात घेऊ नका, पण आजीच्या भावना लक्षात घ्या. आजीला हे सांगायचंय की टाकडीतून अकोल्याला गेलेली व्यक्ती परत टाकडीत येईलच. सांगता येतं का? नाही. असं धकाधकीचं जीवन आहे. महाराज धडकला आणि गेला काय नाही. रस्ते चांगले झाले पण मग अपघातही तेवढे वाढले. आणि अशा जीवनात, अशा धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही म्हातारे होईपर्यंत जगा, लवकर म्हातारे व्हा. आजी काय बोलते तिच्या शब्दांना महत्व देऊ नका, का बोलते तिच्या भावना लक्षात घ्या. तसं तुकोबाराई या अभंगात स्वतःच्या मुखाने परिचय करून देतात. काय परिचय करून दिला याच्याकडे लक्ष देऊ नका, पण का परिचय करून दिला महाराजांच्या भावना जाणा ना. विठ्ठल विठ्ठल दुसरा भाऊ सांगतोय परिचय करून दिला तुकोबाराय. बोलावं लागलं तुकोबारायांना, सांगावं लागलं तुकोबारायांना की बाबा अरे संत असे असतात. का सांगावं लागलं? तुकोबारायांच्या लक्षात आलं तुकोबारायांच्या. लोकांना खरा साधू कळत नाही हो. तुमची आपली गोष्ट सोडा, बहुश्रुत मंडळी आहात आपण. भागवतामध्ये महाराज परीक्षित खऱ्या साधूला खोटं समजून बसले. परिणाम काय झाला कल्पना आहे सगळ्यांना. आपण रामायण ऐकताय बाबांच्या मुखारविंदातून. रामायणामध्ये भगवती सीता माता खोट्या साधूला खरं समजून बसल्या. त्याही परिणामाची कल्पना आहे. आपल्याला खरा साधू ओळखता येत नाही, आपण खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं समजतो. मग साधू नेमका कसा असतो हे सांगितल्याशिवाय कळणार नाही. महाराजांच्या लक्षात आलं जीवाला जर परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल, ऐका का परिचय करून दिला तुकोबारांनी. दुसरा भाऊ सांगतोय तुकोबारांच्या लक्षात आलं की जर जीवाला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही. संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही, संताविना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, साधती साधने हो, तेने साधती साधने. ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, तेने साधती साधने हो, तेने साधती साधने. लक्षात आलं तुकोबारांच्या जीवाला जर परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल
तर संतांशिवाय प्राप्ती होऊ शकत नाही. आणि मग खरे संत कसे असतात, साधू कसा असतो हे सांगितल्याशिवाय कळणार नाही, त्याकरता सांगावं लागेल. म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबा अरे आम्ही असे आहोत, साधू असा असतो. 2. तिसरा भाव सांगतो तुकोबारांनी परिचय करून दिला. बोलले तुकोबार आपला परिचय करून देताना तोंड उघडावं लागलं. तुकोबारांना सांगत असताना का उघडावं लागतं, तिसरं कारण सांगतोय, तिसरा भाव सांगतोय. काय झालं, एक साधू रस्त्याने चालले होते. लक्ष द्या, रस्त्याने ते साधू जात असताना त्यांचं लक्ष गेलं, एका झाडाखाली कोकिळांचा थवा बसलाय आणि त्या कोकिळांमध्ये एकटा कावडा जाऊन बसलाय. कोकिळा कशा असतात, कोकिळा निळ्या की पिवळ्या, कशा असतात, काळ्या. आणि कावडा, कावळा, अहो कावडा कसा असतो, कावडा काळा म्हणताय. कावळा कसा असतो, कावडा काही भागात पांढरे सुद्धा असतात आणि ते 5 वर्षातून एकच वेळेस येतात. विठ्ठल चालले साधू रस्त्याने. लक्ष द्या, ऐका. दिसले सगळ्या कोकिळांचा थवा बसलाय झाडाखाली, एकटा कावडा त्यांच्यात जाऊन बसलाय. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो. साधूच्या लक्षात आलं सगळ्या कोकिळा आहेत आणि त्यांच्यात एकटा कावडा जाऊन बसलाय. साधूने सांगितलं, ए कावड्या बोलू नको. तो कावडा म्हटला का. साधू म्हटले, अरे तुझ्या आजूबाजूला सगळ्या कोकिळा आहेत, कोकिळा तू त्यांच्यासारखा दिसतोयस, त्या तुझ्यासारख्या दिसताय आणि म्हणून समाज तुला सुद्धा कोकिळा समजतोय. पण कुठपर्यंत, तू बोलत नाही तोपर्यंत. तू एकदाच तोंड उघडलं की तुझं पितळ उघड पडल्याशिवाय राहणार. आणि याकरता बोलू नको, घे मजा करून, गप्प बस. पण माफ करा, गप्प बसला तर कावडाच कसा. काही कावड्यांना नको तिथं बोलायची सवय असते. आणि तो कावडा बोलला कावडा. साधू निघून गेले पुढे. आता दुसऱ्या झाडाखाली काही अंतर चालून गेले आणि मात्र या साधूंना आता विपरीत दृश्य दिसलं, उलट दृश्य दिसलं. मागच्या वेळेस सगळ्या कोकिळा एकटा कावडा होता, आता या झाडाखाली सगळे कावडे आहेत आणि त्याच्यात एकच कोकिळा दिसली. साधूने ओळखलं आणि त्या कोकिळेकडे पाहिल्या साधूने सांगितलं, आई बाई अगाशी गप काय बसली, जरा बोल, तोंड उघड, शांत नको बसू. त्या कोकिळेने विचारलं, महाराज का बोलायला लावताय मला, का बोलायचं, का तोंड उघडायचं. त्या साधूने तिला सांगितलं, बाई अगं तुझ्या आजूबाजूला सगळे कावळे आहेत, तू एकटी कोकिळा आहेस, तू त्यांच्यासारखे दिसते, तू तुझ्यासारखे दिसताय आणि म्हणून समाज तुला सुद्धा कावडा समजतोय, पण तू कावडा नाहीयेस. तुझं अस्तित्व यांच्यापेक्षा वेगळं आहे आणि तुझ्या अस्तित्वाची जाण समाजाला झाली पाहिजे. याकरता तुला गप्प बसून चालणार नाही. तुझी ओळख पटवून देण्याकरता तुला तोंड उघडावं लागेल आणि बोलून परिचय करून द्यावा लागेल. तसं तुम्ही आपण जीवरूपी कावडे आहोत आणि जीवरूपी कावड्यांमध्ये संत रूपी कोकिळा येऊन बसले आहेत. संत श्री सखाराम महाराजांच्या रूपानं असतील, श्री संत वासुदेव महाराजांच्या रूपानं असतील, श्री संत श्रीराम महाराजांच्या रूपानं असतील, या जीवरूपी कावड्यांमध्ये हे येऊन बसलेले संत रूपी कोकिळ पक्षी आहेत. समाजाने त्यांना सुद्धा कावडा समजू नये आणि म्हणून प्रसंगी आपली ओळख पटवून देण्याकरता त्यांना तोंड उघडावं लागतं आणि बोलून आपला परिचय करून द्यावा लागतो. विठ्ठल चौथा भाव सांगतोय. चौथा भाव सांगतोय अभंगातला. माफ करा, आता पूजनी बाबा आहेत मागे म्हणून जरा मोठं धाडसाने एक वाक्य बोलतो. माफ करा बाबा, मला मी त्यांची माफी मागून बोलतोय. पुन्हा बोलू नये मी, पण बोलतोय. आता ऐका, भाव सांगतोय चौथा अभंगातला भाव. कीर्तनकारांनी कीर्तनाचे भाव वाढवण्यापेक्षा जर अभंगातले भाव काढले तर समाजाचं कल्याण नक्की झाल्याशिवाय राहणार नाही. अवघड आहे, पण समाज असा विचित्र आहे. मेथीची भाजी ज्या वेळेला 30 रुपयाची जुडी येते ना, त्याला लोक म्हणतात खासच लागते हो. कधी तुम्ही ऐकताय, मेथीची भाजी ज्या वेळेला 30 रुपयाची जुडी येते त्यावेळेला लोक म्हणतात खास लागते. आणि 15च्या 3 यायला लागल्या, साली कशी कडवट लागते रे. हे आता हो ना,
कळतंय ना तुम्हाला? जागेत सगळे खास लागते, गोड लागते. कधी 30च घेईन विठाला. दोन 3 मिनिटांच्या क्लिपांवर बोलू नका. ऐका हो, ऐका. चला, चौथा भाऊ सांगतोय. बोलतात तुकोबार आहे, बोलावं लागलं तुकोबार आहे, तोंड उघडावं लागलं. बोलतात तुकोबार काय असतं पा? तुम्ही आपण चौथा भाऊ सांगतोय, तुम्ही आपण सामान्य माणसं ज्या वेळेला बोलतो ना, त्यावेळेला सामान्य माणसाच्या बोलण्याने लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात. सामान्य माणसं बोलायला लागले की लोकांची घरं फुटतात आणि साधूच्या सहज बोलण्यात जगाचं कल्याण होतं. सहज बोलणे हितोपदेश. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. तुमच्या आपल्या बोलण्याने समाजाचं वाटोळं होतं आणि साधूच्या सहज बोलण्यात जगाचं कल्याण होतं. म्हणून संत बोलतात. आणि 5वा भाऊ सांगून अभंगात प्रवेश करतो. बोलतात तुकोबार आहे. परिचय करून दिला तुकोबारांनी. सांगितलं स्वतःच्या मुखाने की साधू असा असतो. काय पा? संत महात्मे साधू परिचय करून देत असताना लौकिक स्वरूपाचा गौण अर्थानं परिचय कधीच करून देत नाही. तुकोबारांनी गाथ्यात असं नाही म्हटलेलं की मी ब प नाही हो. आम्ही ज्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकलो ना, त्या संस्थेचे संस्थापक वैकुंठवासी प्राप्तस्मरणीय स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या काळात पत्र व्यवहार होता. मामासाहेब दांडेकरांनी अतिशय आदरानं जोग महाराजांचे चरित्र लिहिलंय. आणि ते चरित्रामध्ये मामासाहेब असं लिहितात, मामासाहेब म्हणतात एक वेळेस महाराजांना कुणाला पत्र लिहायचं होतं आणि ती पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर आली. महाराज सांगायचे, मामासाहेब म्हणतात मी लिहित होतो आणि सगळा मायना लिहून झाल्यानंतर शेवटी आपला असा शब्द लिहून महाराज म्हणतात मी जोग महाराजांच्या पुढे पत्र ठेवलं सही करण्याकरता. जोग महाराजांनी आशय वाचला आणि शेवटचा आपला शब्द पाहून जोग महाराज मामासाहेबांवर रागावले आणि रागावून मामासाहेबांना म्हणाले सोन्या. मामासाहेबांना सोन्या म्हणायचे. जोग महाराज म्हटले सोन्या अरे हा आपला शब्द खोड. मी लोकांचा नाही, मी फक्त पंढरीनाथाचा आहे, मी फक्त पांडुरंगाचा आहे. आणि तिथून पुढे जोग महाराज आपल्या नावापुढे पदवी लिहायचे. जोग महाराज सही करताना उपाधी लावायची आपल्या नावापुढे. कोणती? पंढरीचा वारकरी विष्णू नरसिंह जोग. फार काळानंतर लोकांच्या आग्रहास्तव मग पंढरीचा वारकरी विष्णू बुवा जोग अशी महाराजांची सही असायची. मुद्दा तेवढा लक्षात घ्या. साधू गौण अर्थानं परिचय करून देत नाही, लौकिक स्वरूपाचा परिचय साधू करून नाही देत. तुकोबाराई गाथ्यात असा नाही परिचय करून देत की मी अमुक अमुक आहे. मग विचारलं तुकोबारानं महाराज तुम्ही कोण आहात? तुकोबाराई म्हणतात मी तो वासुदेव तत्वता. काय स्वरूप महाराज तुमचं? अणुरेणू या थोकडा तुका आकाशा सूर्याची परी तुका जगी क्रीडा करी. पदापदाला तुकोबारांनी अलौकिक स्वरूपाचाच परिचय करून द्यावा आणि तसाच एक अलौकिक स्वरूपाचा परिचय महाराज देतात अभंगाच्या पहिल्या चरणात. बोलो बोलने मरणी आजीने बोल बोलने मरणी आजीने मरुनी आजीने बोल बोलने मरुनी आजीने ओ बोलो बोलने मरणी आजीने बोलो बोल
परिचय तुकोबारांनी जागोजागी करून द्यावा. तसाच एक अलौकिक स्वरूपाचा परिचय करून देताना तुकोबारांची भाषा आहे. महाराज म्हणतात कसे आहोत आम्ही. तुकोबारा म्हणतात बोलो अबोलणे. जगद्गुरु तुकोबाराय परिचय करून देतात सांगतात की आम्ही कसे आहोत. तर तुकोबारा म्हणतात आम्ही असे आहोत किंवा साधू असा असतो असा. तुकोबारा म्हणतात असे आहोत आम्ही. कसे आहात महाराज. तुकोबाराय सांगतात बोलो अबोलणे. लक्ष द्या. तुकोबारा म्हणतात मी बोलताना जरी दिसत असलो ना तुम्हाला, महाराज म्हणतात मी बोलून सुद्धा अबोलना आहे. अबोलना. अबोलणं कुणाला म्हणतात माहितीये. ज्याला बोलता येत नाही तो. काही काही लोक अबोलणे असतात, शब्द दरिद्री असतात. आपल्या वेदना ज्यांना शब्दामध्ये मांडता येत नाही त्यांना म्हणतात शब्द दरिद्री. काही काही लोक डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर सांगतात डॉक्टर साहेब कसमसच होतोय हो. तुमच्याकडे आहे का हा प्रकार. आहे ना. काही वेगळा शब्द याला कसं म्हणतात. कसमसच ना. बरं किती कसं कसं. अच्छा किती हुशार डॉक्टर असू दे त्याने कोणतं औषध द्यावं याच्यावर. काही औषध आहे तुमच्याकडे. आहे आपल्याकडे. देऊ रामबाण आहे. आणि मी प्रमाण सांगणार आहे. मी माणूस प्रामाणिक आहे. माणसाच्या बोलण्याला धार नसू द्या. माणसाच्या बोलण्याला धार नसली चालेल पण त्याच्या बोलण्याला आधार पाहिजे. आधार. काही काही लोकांचं बोलणं म्हणजे संजय गांधी निराधार योजना. आधारच नाही मागचा पुढचा. पण मी आधारासकट तुम्हाला सांगू का त्याच्यावरचं औषध. कशावरच. म्हणजे जर कुणाला झालं काय तर देता येईल हे औषध. कशावर सांगतो आता ऐका. औषध असं आहे. औषध असं आहे यस्य तस्य तरो मूलम. रामबाण आहे औषध. लक्ष देऊन ऐका. म्हणजे कुणाला जर झालंच काय तुम्हाला होत नाही ना सध्या कुणाला, तर मग हे औषध देता येईल. औषध असं आहे यस्य तस्य तरो मूलम एना केनापि घर्षणम यस्मै तस्मै प्रदातव्यम यद्वा तद्वा भविष्यती. औषध असं आहे ज्याला हा असं झालं त्याच्याकरता औषध असं आहे यस्य तस्य तरो मूलम. कोणत्या तरी झाडाची मुडी उपटून आणायची. अमुकच जातीचं झाड पाहिजे गरज नाही. ज्या झाडाची मुडी सोयीस्कर असेल उपटून आणायची. मग एना केनापि घर्षणम घरी आणून तिला कशी मशी घासून टाकायची वाटून टाकायची. म्हणजे मग ज्याला झालंय काय कसं त्याला यस्मै तस्मै प्रदातव्यम त्याला कशी बशी चाटवून द्यायची. म्हणजे काय होतं यद्वा तद्वा भविष्यती. काहीतरी झाल्याशिवाय राहत नाही. काय होतं माहित नाही पण काहीतरी झाल्याशिवाय. आता कसं मसं झाल्यावर काहीतरी होणारच ना. विठ्ठला शब्द दरिद्री असतात काही लोक. आपलं म्हणणं त्यांना शब्दामध्ये मांडता येत नाही. तुम्हाला सांगू का चार चौघात बैठकीत गप्पा मारण्या वेगळ्या असतात. बैठकीत सगळे बसले की तिथे गप्पा मारणं वेगळ्या आणि माईक समोर उभं राहून बोलणं. माईक समोर उभं राहून बोलताना कुठे कुठे घाम येतो हे बोलणाऱ्याला माहित असतं. आणि पुन्हा वाघासमोर जर बकरी बांधली तर मग कुठे कुठे अवघड असतं. त्यावेळेला थोडं अवघड. सांगू का बैठकीत गप्पा मारणे वेगळे हो. एक जण असा बैठकीत गप्पा मारण्यात पटाईत होता. तो छोटी मोठी स्टेशन घेतच नव्हता. जंक्शन स्टेशन घ्यायचं सगळे. म्हणजे अकोल्याहून जर मुंबईला जायचंय तर अकोल्याहून भुसावळहून मनमाड जळगाव नाही हो नाशिक डायरेक्ट कसा ती टेक्निकल स्टॉप म्हणून असे काही काही बैठकीत गप्पा मारतात मोठमोठ्या. एक जण तसाच पटाईत होता. गावची लोक म्हणाले का इतकं सुंदर बोलतात तुम्ही. मग असं करा ना आपल्या गावच्या सप्ताहात आभार प्रदर्शनाचं काम करा. ते उद्याचे कार्यक्रम आलेल्यांचा आभार सगळ्या. त्या म्हणल्या काय हरकत नाही मांडणार. ठरलं. झालं कीर्तन. कीर्तन ऐकायला बसले. कीर्तन सुरू झाल्यानंतर सगळं आठवून ठेवलं. शब्द योजना वगैरे करून ठेवली. कुठे बोलायचं काय बोलायचं कसं बोलायचं. कीर्तन संपलं. सरकलो बाजूला आणि त्यांनी माईक घेतला. आणि माईक समोर उभा राहिल्यानंतर गावातला तो सगळा समाज पाहिला. काय बोलावं कळे ना.
अंधारी आली डोळ्याला. बरं खाली बसाव तर लोक हसतील. वेळ मारून नेण्याकरता काहीतरी बोललं पाहिजे म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले आपल्या गावचा चालू असणारा सप्ताह आणि सप्ताहातले आजचे कीर्तनकार वैकुंठवासी भरत महाराज म्हैसवाडीकर. मी गावाचं नाव सांगेन तुम्हाला. बाबांना इथे गाव माहितीये आणि जगन महाराज असतात आमच्या घरी, त्यांना इथे गाव माहिती. मी नाव सांगेन तुम्हाला गावाचं, ओळखाल तुम्ही. ती व्यक्ती घडलेली घटना याच्यात इतकं सुद्धा खोटं नाहीये. तो म्हटला आपल्या गावचा चालू असणारा सप्ताह आणि सप्ताहातले आजचे कीर्तनकार वैकुंठवासी भरत महाराज म्हैसवाडीकर यांनी आपलं ते हे केलंय. हे म्हणजे खालून लोक म्हणे अबे कीर्तन केलंय. हा, त्यांनी ते आपलं कीर्तन केलंय आणि त्याबद्दल मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. फक्त 10 शिल्लक ठेवलं, 10. ऐका, ज्यांना आपल्या वेदना शब्दात मांडता येत नाही त्यांना शब्ददरिद्री म्हणतात. शब्ददरिद्री. ऐका हो, आपल्या वेदना ज्यांना शब्द, माझा मुद्दा लक्षात घ्या, शब्ददरिद्री असतात, बोलणे असतात, ते बोलता येत नाही त्यांना बोलणे म्हणतात. आणि इथं तुकोबारांची भाषा काय? बोलो अबोलणे. तुकोबाराय म्हणतात मी अबोलना आहे, अबोलना. महाराज म्हणतात मी बोलताना जरी दिसत असलो मी अबोलना आहे. का तुकोबाराय असं म्हणतात? तर आता महाराजांना शब्ददरिद्री म्हणण्याकरता आपल्या तोंडात दात आहे का? म्हणजे आपल्यात ते धाडस आहे का? त्यांचे शब्द म्हणजे तुमच्या आपल्यासारखे थोडीच. तुकोणी घेतले मोती जैसे असे, किंवा ज्ञानोबारांच्या भाषेत जयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद ते सदेह सच्चिदानंद कान भेते. त्यांचे शब्द म्हणजे तुमच्या आपल्यासारखे नाही हो. तुकोणी घेतले मोती जैसे असे शब्द ज्या तुकोबारांचे, ते तुकोबाराय शब्द दरिद्री नव्हते, अबोलणे नव्हते. मग का तुकोबाराय असं म्हणतात? महाराजांचा भाव सांगतो. तुकोबारांना असं म्हणायचंय. तुकोबाराय म्हणतात अरे मी बोलताना जरी दिसत असलो, पण महाराज म्हणतात मी बोलून सुद्धा अबोल नाही. काय म्हणायचंय तुकोबारायांना? महाराजांचा भाव इतकाच आहे. तुकोबाराय म्हणतात ही वाचा जरी बोलताना दिसत असली, तुकोबाराय म्हणतात मी बोलताना दिसत असेल, हे तोंड बोलताना, ही आमची जिव्हा, आमची वाणी ही बोलताना दिसत असेल, पण महाराज म्हणतात बोलणारा मी नाहीये, तो परमात्मा माझ्याकडून सगळं वदवून घेतोय, म्हणून मी बोलून सुद्धा अबोल नाही. क्षराक्षरा वेगळा तुका होऊनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. तुका म्हणे बोल, माझा बोलतो विठ्ठल. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचुनी तुमची या विठ्ठला. तुकोबाराय म्हणतात मी बोलताना दिसत असेल, पण मी बोलणार नाही. साडुंखी मंजूळ बोलत असे वाणी, शिकविता धने वेगळाची माझी युक्तीचा नोहे हा प्रकार. मज विश्वंभर बोलवितो किंवा सखा कृपावंत वाचा द्याचे. कृपावंत वाचा द्याचे, सखा कृपावंत वाचा द्याचे. आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही बोलत. सखा कृपावंत वाचा द्याचे, सखा कृपावंत वाचा द्याचे, सखा कृपावंत वाचा द्याचे. म्हणतात मी बोलताना जरी तुम्हाला दिसत असलो, पण मी बोलणार नाहीये. सखा कृपावंत वाचा त्याची, तो परमात्मा माझ्याकडून हे सगळं वदवून घेतोय. एकाच वाक्यात सांगायचं म्हटलं तर तुकोबारांनी कर्तृत्वाचा त्याग केला. या साधू कर्तृत्वाचा अभिमान स्वतःकडे घेत नाही, आणि कर्तृत्वाचा अभिमान जर स्वतःकडे घेतला तर परमात्मा खजील केल्या वाचून सोडत नाही. आणि म्हणून संत महात्मे कर्तृत्वाचा त्याग करतात. त्या कर्तृत्वाचा त्याग सांगताना तुकोबारांची भाषा आहे. महाराज म्हणतात आम्ही असे आहोत. बोलो अबोलणे म्हणजे बोलताना जरी दिसत असलो, पण मी अबोल नाही. हा एक भाव. आणि दुसरा भाव याच्यातला कदाचित महाराजांना अपेक्षित असा असावा. तुकोबाराय म्हणतात मी बोलताना दिसत असलो पण अबोलना आहे. देव परमात्मा आमच्याकडून बोलवून घेतो आहे एक भाव. आणि दुसरा भाव असा आहे, दुसरा अर्थ असा आहे. तुकोबाराय म्हणतात बोलो अबोलणे. तुकोबाराय म्हणतात आम्ही बोलो पण काय बोलो? अबोलणे बोलो. म्हणजे ज्याच्या विषयी कुणालाच बोलता येत नाही. अहो वेद जाणू गेला,
वेदाला सुद्धा ज्याचे विषय बोलता येत नाही असा तुका म्हणे, जगद्गुरु तुकोबारांची भाषा आहे, तुका म्हणे माझा स्वामी अबोलना. जगात अबोलनं तत्व जर कोणतं असेल ज्याच्या विषयी वेदाला सुद्धा काहीच बोलता येत नाही असं एक तत्व आहे भगवान परमात्म्याचं. आणि तुकोबारांचं जर बोलायचंच ठरवलं तर आम्ही फक्त अबोलण्याचं बोलतो, बाकीचं बोलण्याची नाही. एका देवाविन काही किंवा नकामज पाशी वदो प्रपंचाचे विषय तुकोबारांचं आमचं ठरलेलं आहे. देवाशिवाय दुसरं बोलायचं नाही, बोलायचं तर मग अबोलण्याचंच बोलायचं. हा दुसरा भाव. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय पुढे सांगतात कसे आहोत आम्ही किंवा साधू कसा असतो. तुकोबारांचा साधू असा असतो मरोनिया जिने. तुकोबारांचा आम्ही मरून संपलाय कीर्तन, म्हणजे वेळ झाली आपली आणि कीर्तनही संपलंय. पुढचा अभंग सुटल्याच जमा म्हणून सांग. मी एक चरण सोडणार आहे आणि 2 चरण सोडणार आहे, म्हणून तुम्ही काय अजिबात पुढचा अभंग सुटल्या जमा चाल सुद्धा नाही. विठोबा रखमाई ज्ञानेश्वर माऊली एकाच वेळेला विठ्ठल अगदी 10-5 मिनिटात थांबू का, म्हणजे सोडलंय असतं अजून, पण फार दाट पेरलं ना की कंस बारीक पडतात. विठ्ठल कसे आहात महाराज तुम्ही. तुकोबार आपलं स्वरूप सांगतात मरोनिया जिने. तुकोबारांत मी मरून जगतो. मरून जगणं म्हणजे काय हो. मरून जगणं एक अंतर सांगतो. तुम्ही आपण लोक दुःखी असतात आणि संत महात्मे सुखी असतात, समाधानी असतात. संत महात्म्यांचा चेहरा आणि आपला चेहरा पहा, तुलनात्मक दृष्ट्या फरक जाणून येईल. तुम्ही आपण दुःखी आणि साधू आनंदी असतात. त्याचं एक कारण जर कोणतं असेल तर तुम्ही आपण लोक जगून मारतो आणि साधू मरून जगतात. आपण जगून मारतो म्हणून दुःखी असतो, साधू मरून जगतात ना म्हणून आनंदी असतात. तुकोबारांचा आता मी मरून जगतोय. मरून जगणं काय सांगतो आणि पुढे चलतो. मरून जगणं कशाला म्हणतात. तुम्ही मेलेला माणूस पाहिलाय का. नाही म्हणजे टाकडीत लोक मरत नाही. म्हणजे तसं असलं तर सांगा मला व्यवस्थित, मी इथेच राहायला येतो. मरतात ना. तुम्ही मेलेला माणूस पाहिलाय, बोलत जा. तुम्ही बोलले की कीर्तन लवकर संपेल ना. बोला. मेलेला माणूस पाहिलाय. मेलेल्या माणसांच्या अंगावर जर आपण गरम पाणी ओतलं त्यांना त्रास होतो का. मेलेल्या माणसाच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या त्याला आनंद होतो का. मेलेल्या माणसाला जाऊन नमस्कार केला त्याला आनंद होतो. मेलेल्या माणसाला जाऊन शिव्या असडल्या 2-4 त्याला दुःख होतं नाही. म्हणजे निंदेचा आणि स्तुतीचा, मानाचा आणि अपमानाचा, अनुकूलतेचा आणि प्रतिकूलतेचा ज्याच्यावर फरकच पडत नाही त्याला म्हणतात मेलेला. तुकोबारांतात आमच्यावर याचा फरकच पडत नाही. निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासून. तुकोबारांतात निंदेचाही फरक नाही आणि स्तुतीचाही नाही. महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगतो धावता. तुकोबारांच्या अंगावर लोह गावात एका बाईने उकडतं पाणी टाकलं. ही तुकोबारांच्या जीवनातली प्रतिकूल घटना आहे, पण तुकोबारांना त्याचं दुःख झालं नाही. दुःख नाही झालं. या इकडे रामेश्वर शास्त्रींसारखा दशग्रंथी पंडित तुकोबारांचं शिष्यत्व पत्करतो. ही महाराजांच्या जीवनातली अनुकूल घटना आहे, पण तुकोबारांचा आनंद नाही. गोपाला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाले. सगळं गाव विरोधात गेलं तुकोबारांच्या, संपूर्ण गाव विरोधात गेलं. ही तुकोबारांच्या जीवनातली प्रतिकूल घटना आहे, पण महाराजांनी खेद नाही व्यक्त केलं, दुःख नाही महाराजांच्या अंतःकरणात. आणि एका बाजूला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती महाराज नजराणा पाठवतात तुकोबारांकरता. ही तुकोबारांच्या जीवनातली अनुकूल घटना आहे, पण तुकोबारांनी या अनुकूल घटनेचा आनंद नाही. मुद्दा इतकाच आहे, निंदेचा आणि स्तुतीचा, अनुकूलतेचा आणि प्रतिकूलतेचा ज्याच्यावर फरकच पडत नाही त्याला साधू म्हणतात का. तर साधू मरून जगतात म्हणून फरक पडत नाही. तुमच्या आपल्यावर फरक पडतो सगळ्या गोष्टींचा का. आपण जगून मरतो, आपल्यावर फरक पडतो. मला जर एखाद दिवशी कोणी कीर्तनात म्हटलं महाराजांचे झी टॉकीजला 51 एपिसोड आहेत, 51, असं जर मला कोणी म्हटलं एखाद दिवशी, मला त्या दिवशी 2.25 मीटर कापड कमी पडतो शर्टाला. बसत नाही त्यावेळेला माझं शर्ट 2.25 मध्ये. आणि एखाद दिवशी जर कोणी म्हटलं महाराज ते त्या दिवसासारखं नाही जमलं आज, ते तिथे झालं होतं ना, तसं आज जमलं नाही असं म्हणू द्या नुसतं कोणी. तिथं 5 मिनिट थांबायची इच्छा होत नाही. मग नारळ एवढं असू द्या नाही तर एवढं,
नारळाचं म्हणतो. थांबू नाही वाटत तिथे 5 मिनिट सुद्धा का? आपल्यावर ह्या सगळ्या गोष्टींचा फरक पडतो, कारण आपण जगून मरतो ना. साधूवर फरक नाही पडत याचा, कारण ते मरून जगतात. मरोनिया जिने. अजून कसे महाराज? असोनी नसने जनिया म्हा. तुकोबा म्हणतात मी असून नसल्यासारखा. ज्ञानोबा म्हणतात जैसा जना माझी खेचरू, असताची जना नव्हेची गोचरू, तैसा शरीरी परी संसारू नोडखे तयाते असोनी नसने जनिया म्हा. म्हणजे कर्तृत्वाचा त्याग केला महाराजांनी पहिल्या चरणात, आणि भोक्तृत्वाचा त्याग करतात दुसऱ्या चरणात. भोगी त्याग झाला संगीत संग, भोगी त्याग झाला संगीत संग, भोगी त्याग झाला संगीत संग, भोगी त्याग झाला संगीत संग. भोगी त्याग झाला संगीत असंग, भोगी त्याग झाला संगीत संग, भोगी त्याग झाला संगीत असंग, भोगी त्याग झाला संगीत संग. तोडी येले लाग माग दोन्ही, तोडी येले लाग माग दोन्ही, तोडी येले लाग माग दोन्ही, तोडी येले लाग माग दोन्ही. आ तोडी येले लाग माग दोन्ही, तोडी येले लाग माग दोन्ही. भोगी त्यागी झाला संगीत संग, भोगी त्यागी झाला संगीत संग, भोगी त्यागी झाला संगीत संग, भोगी त्यागी झाला संगीत संग. भोगी त्यागी झाला संगीत संग, भोगी त्यागी झाला संगीत संग, भोगी त्यागी झाला संगीत संग, भोगी त्यागी झाला संगीत संग. विचारलं तुकोबरांना महाराज, भोक्तृत्वाचा त्याग कर्तृत्वाचा त्याग पहिल्या चरणात. बोलताना दिसतोय पण मी नाही बोलत, परमात्मा वदवून घेतोय सगळं. हा कर्तृत्वाचा त्याग केला महाराजांनी पहिल्या चरणात. आणि भोक्तृत्वाचा त्याग सांगताना तुकोबरांची भाषा आहे भोगी त्याग झाला. महाराज म्हणतात जीवनातल्या सगळ्या भोगांचा त्याग झालाय. भोगी झाला त्याग, गीती गाता पांडुरंग, इंद्रियांचा लाग आम्हावरून चुकला. भोगी त्याग झाला संगीच असंग. महाराज म्हणतात लोकांतात जरी दिसत असलो आम्ही, पण अंतःकरणातली तार मात्र परमात्म्याशी जोडली गेली आहे. बाह्य जगताचा संपर्क आमचा तुटलाय. संगतीत दिसत असलो पण निसंग वृत्तीने राहतोय. संगीच असंग. महाराज का हो? हे सगळं तुमच्या जीवनात मिळवण्याकरता साधना काय केली? तुकोबरांचा 2 गोष्टींचा त्याग केला. तोडी येले लाग माग दोन्ही, तोडी येले. तुकोबरांचा लागही तोडला आणि मागही तोडला. लाग म्हणजे संबंध आणि माग म्हणजे कारण. तुकोबरांचा संबंधाचा त्याग केला आणि कारणाचा सुद्धा त्याग केला. खर तर जीवनात संबंधाचा त्याग केला पाहिजे, कारणाचा त्याग केला पाहिजे. म्हणजे देहाशी संबंध तोडला पाहिजे आणि देवाशी संबंध जोडला पाहिजे. देव माझा काहीतरी लागतो असा संबंध देवाशी जोडला पाहिजे. काही गोड भाषा आहे तुकोबरांची. तुकोबरा म्हणतात, महाराज म्हणतात ते देवाशी आम्ही संबंध जोडलाय. कसा संबंध आहे? तुकोबरा म्हणतात तू देव काय आहे आमचं सांगू. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. नाटाच्या पहिल्याच भंग तुकोबराय सांगतात. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. मुद्दा इतकाच आहे, तुकोबरांनी देवाशी सगळे संबंध जोडले होते. देवाशी संबंध जोडला पाहिजे. आपल्या विदर्भामध्ये एक फार मोठे अधिकारी संत होऊन गेले. दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. काय नाव त्यांचं? प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज मानकर. ज्ञानेश कन्या म्हणायचे महाराजांना. त्यांनी देवाशी संबंध जोडला होता. ते स्वतःला कृष्ण कन्हैयाची पत्नी म्हणून घ्यायचे. नुसते म्हणत नव्हते. पुरुष होते महाराज, साडी नेसायचे, कुंकू लावायचे. एवढंच नाही,
4 दिवस अस्पृश्य अवस्थेमध्ये महाराज बाजूला सुद्धा बसायचे. स्वतःला कन्हैयाची पत्नी समजायचे आणि ज्ञानोबारांची कन्या समजायचे. ज्ञानेश कन्या महाराजांना लोकांनी उपाधीच दिली होती. एकदा ज्ञानोबारांच्या देवळात महाराज बसले होते. म्हणतात समाधीचा अभिषेक चालला होता आणि पुजाऱ्याने घातलेल्या अंगठ्या ज्ञानोबारांच्या समाधीला घासल्या जात होत्या. ज्ञानोबारांच्या कोमल समाधीला पुजाऱ्याच्या त्या अंगठ्यांच्या स्पर्शाने इजा होत होती, त्रास होत होता. महाराज बाहेर बसले होते. गुलाबराव महाराज माधानकरांनी काही लोक आत पाठवले आणि सांगितलं त्या पुजाऱ्याला सांगा बोटातल्या अंगठ्या काढा म्हणून, ज्ञानोबारांना त्रास होतोय. खरंच लोक आत गेली, पुजाऱ्याच्या बोटात अंगठ्या पाहिल्या, अंगठ्या काढायला सांगितल्या. मग काही लोक महाराजांकडे आले. मुद्दा लक्षात घ्या, देवाशी संबंध जोडला पाहिजे. काही लोक गुलाबराव महाराजांकडे गेले, महाराजांना नमस्कार केला आणि विचारलं महाराज महाराज तुम्ही ज्ञानोबारांची कन्या आहात का? महाराजांनी होकार भरला. हो. मग ज्ञानोबाराय तुमचे वडील आहेत? महाराज म्हणाले हो. लोक म्हटले मग सांगा सांगा महाराज तुमचे तात म्हणजे तुमचे वडील कसे दिसतात सांगा. महाराज आंधळे होते दोन्ही डोळ्यांनी. गुलाबराव महाराज म्हटले माझे वडील कसे दिसतात सांगू? सांगा ना तुमचे वडील कसे दिसतात. चित्रकार बोलावला, त्यांनी चित्र रेखाटलं. महाराजांनी सांगावं, चित्रकारांनी चित्र रेखाटावं. संपूर्ण चित्र रेखाटून झालं. महाराजांनी त्या काढलेल्या चित्रावरून हात फिरवला आणि गुलाबराव महाराज म्हणाले हो माझे तात असेच दिसतात, माझे ज्ञानोबाराय असेच दिसतात. आणि ते प्रासादिक चित्र ज्ञानोबारायांचं आज सुद्धा आळंदीला ज्ञानोबारायांचे विना मंडपात उजव्या बाजूला लावलेलं आहे. ऐका, ज्ञानोबाराय असे दिसतात हे संप्रदायाला माहित नव्हतं. ज्ञानोबाराय असे दिसतात हे संप्रदायाला माहिती नव्हतं. ज्ञानोबाराय असे दिसतात हा गुलाबराव महाराज माधानकरांनी महाराष्ट्राला दिलेला प्रसाद आहे. प्रसाद. ज्ञानोबाराय असे दिसतात आंधळ्या माणसाने दिलेला प्रसाद आहे संप्रदायाला. मुद्दा लक्षात घ्या, त्यांनी ज्ञानोबारांशी संबंध जोडला होता, देवाशी संबंध जोडला होता. देव माझा काहीतरी लागतो. शेवटचा प्रश्न, उत्तर द्या घरी जा. विचारू तुम्हाला, म्हणजे राग येणार नसेल तर विचारतो. राग येणार नाही ना? मला सुखरूप परत जाऊ द्याल ना घरी? म्हणजे तसं असलं तर विचारतो. ऐका, प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं. आपण महाराजांनी संबंध जोडला होता देवाशी. सगळा देव माझा बाप लागतो, माय लागते. प्रश्न असा आहे माझा, आपल्यापैकी कुणी देवाशी महाराजांशी असा संबंध जोडलाय का? असा संबंध आजपर्यंत कोणी जोडलाय का की भगवान परमात्मा किंवा गजानन महाराज माझी माय आहे, भगवान परमात्मा माझा बाप आहे, देव माझा मित्र आहे, देव माझा भाऊ आहे, परमात्मा माझी बहीण आहे, माझा सखा आहे. असा संबंध आजपर्यंत देवाशी कोणी जोडलाय का? जोडलाय? हो की नाही म्हणा ना. जोडलाय का? नाही. म्हणजे देवाचा ना आपला, देवाचा ना आपला काहीच संबंध नाही म्हणतात. अजून माफी मागून पुढचे वाक्य बोलतोय. देवाचा आणि आमचा काहीच संबंध नाही. म्हणजे आम्ही आजपर्यंत देवाशी काहीच संबंध जोडलेला नाही. हे उत्तर कुणाचं आहे? कुणाचं आहे? गजानन महाराज मठात कीर्तनाला येणाऱ्यांचं. माफ करा मला जरा, मी बाबांच्या साक्षीनं बोलू लागलो हे सगळं आता आपले म्हणून. इथं महाराजांच्या दरबारात येणाऱ्यांचं जर हे उत्तर असेल की आम्ही अजूनपर्यंत देवाशी काहीच संबंध जोडलेला नाही, हे उत्तर जर तुमचा आपला असेल तर ज्यांचा आणि या मठाचा या मंडपाचा लांब लांब पर्यंत संबंधच येत नाही त्यांच्या जीवनातली काय अवस्था असेल. माझी विनंती हो, नुसतं प्रोसिजर मध्ये हा विषय चाललाय म्हणजे कधी बदलायचंच नाही का? नुसतं ऐकून सोडून द्यायचा का? विनंती माझी, काहीतरी नातं परमात्म्याशी जोडा, कुठला तरी संबंध. देव माझा काहीतरी लागतो, गजानन महाराज माझे काहीतरी लागतात, असा संबंध परमात्म्याशी जोडा आणि मग जवळ जा. परमात्मा अंगीकार केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल. देवाशी संबंध जोडला पाहिजे. महाराज म्हणतात मी देवाशी संबंध जोडला आणि देहाशी संबंध तोडला, तोडी येले लाग माग दोन्ही. महाराज मग आतापर्यंतचा सगळा परिचय तुम्ही व्यतिरेकी करून दिला की मी असा नाही, मग कसे आहात ते तरी सांगा. गोबर म्हणतात पुसणे ते पुसा पांडुरंगा, मी कसा आहे हे मला विचारण्यापेक्षा पांडुरंगाला जाऊन विचारा. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा
पांडुरंगा विठोबा रखुमाई. हो टाळी वाजवा, भजन करा, बोला. विठोबा रखुमाई. 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 विठोबा विचारलं तुकोबारायणा महाराज कसे दिसतात. महाराज म्हणतात मला नका विचारू, देवाला जाऊन विचारा. बस ऐका, संपलंय. विचारलं तुकोबारायणा तुम्ही कसे दिसतात, आणि महाराजांनी बोर्ड दाखवलं देवाकडे. का तर तुकोबारायांच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट उत्कर्षाची नाही तर अपकर्षाची तुकोबारांनी देवाला जाऊन सांगावी. अंबाजी बुवाने मारलं, महाराजांनी तक्रार पाटलाकडे गेली पाहिजे होती, पण तुकोबाराय देवाकडे जाऊन तक्रार करतात, देवाला जाऊन सुख दुःख सांगतात. तुकोबारायांचा देवा बरवे बरवे केले विठोबा बरवे, पाहुणी अंत क्षमा अंगी काठीवरी मारविले. तुकोबारायांचा देवा देवा ते मंबाजीबाकडून तुम्ही मला मारवून घेतलं ना, मारविले शब्द मारले नाही, मंबाजीकडून मला मारवून घेतलं देवा, फार बरं केलं. पण तुकोबारायांचा सांगू का, इतका मंबाजीने मारून सुद्धा त्याच्याविषयी इतका सुद्धा क्रोध अंतकरणात निर्माण झालेला नाही. ही उंची मी माझ्या जीवनात गाठलीये, हे तुकोबाराय देवाला सांगतात. सगळ्या गोष्टी तुकोबारांनी देवाला सांगाव्या. आणि म्हणून महाराज म्हणतात मी कसा आहे माझ्यापेक्षा पांडुरंगालाच जाऊन विचारा. आता आपण एकदा पांडुरंगालाच जाऊन विचारून मगच थांबू. चला विचारायला. कुठे? पंढरीला. तसं मी विचारू नये, पण मोठ्या धाडसानं प्रश्न आहे. तुम्ही पंढरपूरला गेलेत? पटकन बोला सगळे. वा. आणि जे राहिले असतील त्यांनी सुद्धा एकदा पंढरपूरला जा. म्हणजे सर्वांनी एकदा पंढरपूरला जा, पण जायच्या अगोदर जा. ऐका ऐका, लक्ष द्या, आता संपलं. या पंढरपूरला. नामदेव पायरीकडून महाद्वारातून सरळ चढून जा. गरुड खांबाजवळचे बॅरिकेड्स काढून घेतलेले, करा डोळे बंद, राहा समोर उभे, जोडा हात, विचारा देवाला, देवा देवा आम्ही देहूहून आलोय हो. तुकोबारायांकडे गेलो होतो, तुकोबारायांना विचारायला तुम्ही कसे आहात, तर तुकोबारांनी तुमच्याकडे बोर्ड दाखवलंय म्हणे पांडुरंगाला जाऊन विचारा. आणि म्हणून देवा तुम्हाला विचारण्याकरता आम्ही आलोय, सांगा ना देवा तुकोबाराय कसे आहेत. परमात्म्याने उत्तर द्यावं. आत्मज्ञाने चोखडी संतजी माझी. तुकोबारायांबद्दल विचारताय का? हो देवा. देवा आम्ही तुकोबारायांबद्दल विचारतोय, सांगा ना तुकोबाराय कसे आहेत. परमात्म्याने उत्तर द्यावं. तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापक सर्व जीवा, तुका तोची तोहा परब्रह्म ठेवा. तुकाराम तुकाराम बोला बोला. तुकाराम 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 आ तुकाराम 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 माऊली माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. मी तैसा पुसने ते पुसा पांडुरंगा, भोगे त्याग झाला संगीच असंग, थोडी येले लाग माग दोन्ही बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द निघाले असतील, माझ्या बुद्धीचा दोष घेण्यायोग्य असेल ते आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं झालेली सेवा भगवान पंढरी रायाच्या चरणी, आईसाहेब मुक्ताई मातेच्या चरणी अर्पण करतो. ज्यांच्या पवित्र दरबारामध्ये आपण उपस्थित आहोत ते योगीराज संत समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांच्या चरणी, श्री संत वासुदेव महाराज, श्री संत सखाराम महाराज, त्याचप्रमाणे श्री संत श्रीराम महाराज आदी करून सगळ्याच संतांच्या चरणी हे कीर्तन पुष्प समर्पण करतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या प्रासादिक वाणीतून, ज्यांच्या श्रीमुखातून आपण रामकथेचं श्रवण करीत आहात, असं आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान पूजनीय
अनुदास बाबा, मी बाबांच्या चरणी सुद्धा विनम्र भावे अभिवादन करतो. ज्यांच्या संपर्कातून तुमच्याशी जोडला गेलो आमचे गुरुबंधू जगदीश महाराज, विनोद महाराज, दोन्ही मृदंगाचार्य महाराज, जगन्नाथ महाराज आहेत, त्याचप्रमाणे अनंत महाराज आणि आपण सगळेच मातृहृदय पितृहृदय श्रोतृवर्ग सर्वांच्या चरणी विनम्र भावे अभिवादन करून 20 मिनिट उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. माझ्या वाणीला विराम देतो. कन कन में गण गणात बोते गुरु गजानन मावले. कन कन में गणगणात बोले गुरु गजानन माऊली. हरे गजानन माऊली श्री गजानन माऊली. गजानन माऊली श्री गजानन माऊली. समर्थ सद्गुरु शेगाव निवासी गुरु गजानन माऊली. समर्थ सद्गुरु शेगाव निवासी गुरु गजानन माऊली. अनंत कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन माऊली. कोटी ब्रह्मांड नायक गुरु गजानन माऊली. हे गजानन माऊली श्री गजानन माऊली. गजानन माऊली श्री गजानन माऊली. कन कन में गणगणात होते गुरु गजानन माऊली. कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपाल शेगाव निवास समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. विठ्ठल देवी विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिले कोणी वेळे वाकोळे करा समाप राज महाराज तुम्ही. नाही विचारिला अधिकार म्या मुला. समाप राज महाराज तुम्ही. कमले ज्ञानेश्वरा राका पाया पैकी करा. समाप राजा तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. देव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम. तुकाराम तुकाराम.